आज तर सकाळी 5लाच उठून आपल्याला वावरात जाणं पडलं. तर राम राम मंडळी, सकाळी उठून पळम घेतलं, छकुली घेतली, बाबांनी मी निघालो वावरात जायचं. तो विषय असा आहे की सकाळी 5लाच आपल्या वावरात गेलो होतो हरभरा काढायचा. मग त्याचा फोन येता बरोबरच त्याच्या मागे छकुली घेऊन मी हजर झालो. इकडे आपला हरभरा काढायचा बाकी होता, मग काढून गेलो. हरभरा काढायसाठी पहिलाच नंबर आपला होता, तर आपल्याला वावरात 5लाच येणं पडलं. मग टाइमपास न करता मशीनच्या खाली पळम टाकलं, मशीन घेतलं गंजावर आणि मला दिलं यायनं कॅन भरून आणायच्या कामावर लावलं. आणि आज काही लाईट नव्हती, तर मग एवढी कॅन आपल्याला विहिरीतून दोरबादलीनं पाणी काढूनच भरणं होतं. मग आणली तेवढी कॅन भरून केली इकडे हरभरा काढायला सुरुवात. हरभरा पेरणीला लेट झाला होता, ऍव्हरेज की आपल्याला पाहिजे तसा लागणार नाही, पण जाऊ त्या पराठीनं त्याची पुरी कसर काढून टाकेल. 6 वाजा लोक आपला अर्धा जास्त हरभरा काढणं झाला बी होता. इकडे सूर्यवर आला आणि आपला हरभरा बी पुरा काढणं. आपला हरभरा काढणं झाल्यावर मशीन चालला आता दुसऱ्याचा हरभरा काढायसाठी. हरभऱ्याच्या गाडी मागे मी बी निघालो घरी जायसाठी. घरी आलो, हातपाय धुतले आणि डायरेक्ट वरती आलो, कारण आपल्या घराची लाईट फिटिंग बाकी होती, ते करणं होती. ते दादा आले होते लाईट फिटिंग साठी, किती सामान लागते ते पाहायसाठी. मग या गाड्याने केले बोर्ड कोडनं सोडून आपल्याला जायचं होतं दादासोबत लाईट फिटिंगचं बाकी सामान आणायसाठी. मग लगेच आम्ही आलो मलकापूरला पप्पू शेटच्या श्रीराम इलेक्ट्रिकल्सवर. आपल्या घराला सगळं लाईट फिटिंगचं लागणार सामान आपण अडूनच नेलो. तुम्हाला बी जर लागत असेल तर तुम्ही अडून घेऊ शकता. या गाड्यानं मग आपल्याला दुकानाच्या कोपऱ्या कापऱ्यात घुसून जे सामान लागत होतं ते सगळं सामान काढून दिलं. त्याच्या बाद पप्पू शेटनं बिल तयार केलं, मी पैसे दिले. आणि हा गाडी फक्त आपला फॉलोअर म्हणून आहे ना, आपल्याला गाडीला सामान बांधून बी दिलं आणि गाडीवर ठेवून बी दिलं. सगळं सामान घेऊन मग आम्ही चाललो आता घरी. आम्ही घरी पोहोचतो तडलोक तुम्हाला एक काम देत होते, तुमच्या अंगठ्या खालचं जे बटन आहे ते दाबून पहिले आपल्याला तुम्ही फॉलो करून घ्या. आलो मग आम्ही मलकापुराम घरी तडलोक हे बोर्ड फिटिंग करून बसेल बी होते. चला मग आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू लवकरच आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.